नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा ही बॅग डिझाईन। आता मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच दाखवत आहे आणि हिची पायपिंग कशी करायची, त्याचबरोबर इथे वरती पण एक बिना झिपचं पॉकेट आहे आणि बेल्ट आपण बघा पूर्ण बॉटम पर्यंत स्टिच केलेले आहे आणि त्याचबरोबर पाण्याच्या बॉटलसाठी पण इथे मी एक स्वतंत्र पॉकेट आहे ते दिलेलं आहे। याच्यामध्ये तुमची 1 लिटरची पाण्याची बॉटल आहे ती आरामात बसेल एवढ्या मोठ्या साईजचं आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, मी वरती मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे, मध्यभागी राईस बॅग आणि सर्वात खाली अस्तर पण एक ठेवून घेतलेला आहे। आता राईस बॅगचं माप सांगते। तर रुंदी आहे 14 इंच आणि लांबी आहे 34 इंच, ठीक आहे। आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया। तर चला मी यावरती ना क्विल्ट करून घेते। अगोदर कडेकडेला ठिकठिकाणी आपण टाचणी लावून घेऊया, म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जाईल। आणि यावरती क्विल्ट करून घेते आणि मग राईस बॅगपेक्षा जेवढं मेन फॅब्रिक आणि अस्तर वाढव असेल तेवढं आपण कटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी या पार्टवरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक। आता क्विल्ट करून याचं परत एकदा तुम्हाला फायनल मेजरमेंट मोजून दाखवते। तर बघा, रुंदी आपली 14 इंच आहे आणि लांबी आहे आपली 33.5 इंच, म्हणजे अर्धा इंच क्विल्टिंग मध्ये ते कट झालेलं आहे। आता त्यानंतर लांबीनुसार आपल्याला हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने लांबीनुसार आपण हा पार्ट फोल्ड केला, सेंटरला एक कट देऊन घेतला। इथे मी एक मार्किंग पण करून घेत आहे। आता हा खडू उघडायला दिसत नव्हतं त्यामुळे मी दुसऱ्या खडूने मार्क केलं। आता सेंटरपासून आपल्याला 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे बघा। इकडच्या साईडने पण सेंटरपासून 3-3 इंचावरती मार्क करून घेऊ। आता हे जे मधलं अंतर आहे ना ते आहे आपलं 6 इंच, ठीक आहे। आणि ही जी उंची आहे त्याचं माप मोजून घ्यायचं। तर हे आहे आपलं 14 इंच। तर आपल्याला 6 बाय 14 इंचचे 2 पीस लागणार आहे। तर मी इथे 6 बाय 15 इंच लांबीचे घेतलेले आहे, कारण की वाढव झालं तर ते आपण एक्स्ट्राचं नंतर कट करून घेऊ, पण कमी नको पडायला, त्यासाठी मी याची उंची 15 इंच घेतलेली आहे, ठीक आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे ना पॉकेट तयार करायचं आहे बिना झिपवालं। तर त्यासाठी राईस बॅग अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलं आहे। राईस बॅगचं माप आहे 7 बाय 8.5 इंच रुंदी आहे, ठीक आहे। आता या पद्धतीने आपल्याला अगोदर फक्त याला आहे ना अस्तरच स्टिच करून घ्यायचं आहे राईस बॅगला आणि मेन फॅब्रिक नंतर स्टिच करायचं आहे। तर अस्तर स्टिच झालं। आता त्यानंतर जिकडनं आपली रुंदी आहे बघा 7 इंच, तुम्हाला एकदा मोजून दाखवते। जिकडनं 7 इंच आहे ना त्या साईडच्या आपल्याला दोन्ही बाजू आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि अस्तरच्याच साईडने मी मेन फॅब्रिक आहे ते ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर ते आपलं बरोबर आतल्या साईडला येणार आहे, ठीक आहे। दोनच बाजू स्टिच करून घेतल्या। आता या पद्धतीने आपल्याला हा पार्ट टर्न करून घ्यायचा आहे आणि यावरती आपण दोन्ही कडेला दाबटीप देऊन घेऊ आणि मध्ये पण क्विल्टिंग आहे ती करून घेऊया, ठीक आहे। तर मध्ये मध्ये पण मी इथे टिपा आहेत त्या मारून घेत आहे आणि आडव्या पण टिपा यावरती आपण देऊन घेऊया आणि एक्स्ट्राचं थोडंफार फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेऊ। तर आता याचं फायनल पॉकेटचं माप सांगते। तर बघा 8 इंच लांबी आणि 7 इंच रुंदी आहे। आता हे पॉकेट कसं स्टिच करायचं ते सांगते। तर जो आपला मोठा क्विल्टेड पीस होता ना 14 इंच रुंदी आणि 34 इंच लांबीचा, त्याचा बघा आपल्याला रुंदीच्या साईडने इकडनं 4 इंच खाली एक मार्क करून घ्यायचा आहे बघा, ठीक आहे। आणि ह्याचा रुंदीचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इंच टेप फोल्ड करायचा आणि इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आणि इकडनं पण हे जे पॉकेट आहे ना जिकडनं त्याची रुंदी आहे 7 इंच त्याचा सेंटर काढायचा आणि सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला हे पॉकेट आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने। आणि तिन्ही बाजूने हे पॉकेट स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही या पॉकेटला झिप अटॅच करायची असेल तर करू शकता, मी इथे बिना झिपचंच दाखवत आहे, ठीक आहे। या पद्धतीने आपलं हे पॉकेट आहे ते तयार झालेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला बॉटलसाठी एक पॉकेट आहे ते बनवायचं आहे। तर बॉटलसाठी एक पॉकेट बनवायचं आहे, त्यासाठी बघा मी इथे अस्तासाठी एक कपडा ठेवून घेतला आहे, मध्यभागी राईस बॅग एक कट करून घेतलेली आहे। आता याचं माप सांगते किती घेतलेलं आहे ते। तर उंची घेतलेली आहे बघा मी इथे 11 ते 11.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 10 इंच। 10 बाय 11 इंचचा हा पीस आहे आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून क्विल्ट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मैत्रिणींना मी यावरती ना क्विल्टिंग करून घेतलेलं आहे तिरपे टिपा मारून। रुंदी आहे बघा आपली 10 इंच। त्या साईडने आपल्याला आहे ना एका साईडने ना हे इलास्टिक लावून घ्यायचं आहे। तर मी इथे हेअर बँड घेतलेला आहे, रबर डोक्याला लावायचं। तुमच्याकडे जर इलास्टिक असेल तर तुम्ही ते घेतलं तरी पण चालेल आणि ते आपल्याला इकडनं स्टिच करून घ्यायचं आहे।
आणि तुम्हाला इलॅस्टिक नसेल लावायचं ना तरी पण तुम्ही फक्त इकडनं डबल फोल्ड करून घेतला ना तरी पण चालेल, नुसतं नाही इलॅस्टिक लावलं तरी पण चालेल. आता माझ्याकडे होतं आहे हेअरबँड म्हणून मी ते इथे स्टिच करून घेत आहे आणि ते स्ट्रेट असं ओढत ओढत मी हे स्टिच करून घेत आहे बघा. ठीक आहे, या पद्धतीने स्टिच केलं आणि डबल फोल्ड पण करून घेतलेले आहे. ठीक आहे, एका साईडने. आता त्यानंतर हे पॉकेट लावायचं कसं ते सांगते बघा. जे आपला साईड पार्ट होता ना 6 इंच रुंदीवाला, त्यावरती आपल्याला या दोन्ही कडा आहेत त्या अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आणि इकडच्या साईडने पण हा पार्ट आहे तो स्टिच करून घेऊया. आता मध्ये जे आपलं अंतर वाढव आहे ना कपडा, त्याच्या आपल्याला दोन्हीकडेला एक एक प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने. आणि एक सिम्पल आपल्याला हे पॉकेट आहे ते पाण्याच्या बॉटलसाठी तयार करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि बघा या पद्धतीने आपलं हे पॉकेट आहे ते तयार झालं आहे. तुमची एवढी 1 लिटरची बॉटल याच्यामध्ये अगदी इझिली जाणार आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला हे साईड पार्ट जोडायचे कसे ते सांगते, पण त्या अगोदर आपल्याला बेल्ट स्टिच करायचं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी बघा मी त्या अशा पद्धतीने राईस बॅग कट करून घेतलेली. याची रुंदी आहे 1 इंच आणि लांबी आहे 110 इंच. आता जेव्हा मी हा स्टिच होईल तेव्हा तुम्हाला याची पूर्ण लांबी आणि रुंदीचं माप मोजून दाखवते. मी इथे साडीची लेस घेतलेली आहे बघा, आणि ही आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने थोडीशी अर्धा इंच फोल्ड करायची आणि दोन्हीकडेला अशा पद्धतीने हा बेल्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी हा बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. आता हिचं फोल्ड घडीचं माप सांगते मी तुम्हाला. म्हणजे बेल्ट तर बघा 55 इंचाची फोल्ड घडी आहे, म्हणजे 110 इंच लांबीचा हा बेल्ट आहे बघा. या पद्धतीने तुम्हाला तो मोजून पण दाखवलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला हे जे पार्ट आहे ना ते स्टिच करून घ्यायचे, म्हणजे हा बेल्ट पूर्ण आपल्याला खंड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर स्टिच करून घेतला तो. आता जिथे स्टिच केलं आहे ना तिथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे बघा. इथे जिथे आपलं आत्ता स्टिचिंग केली तिथे, आणि त्याची घडी कुठे येते ना तिथे आपल्याला एक स्टिच करायचं आहे. म्हणजे फोल्डिंगची जिथे घडी येईल तिथे एक आपण मार्क करून घेऊ. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला इथे सेंटरला एक एक मार्किंग करून घेतलेली आहे आपण या बेल्टला. आता त्यानंतर आपला हा जो सेंटरची मार्किंग आहे ना, तर बघा मी ती गर्द करून घेत आहे तुम्हाला दिसण्यासाठी. जो आपण सेंटर पार्ट मार्क केलेला होता तो, आता तिथेच आपल्याला आहे ना बेल्ट लावायचं आहे. पण बघा जे पॉकेट आहे ना त्याच्या कडेकडेला 4 इंच अंतर येतं आहे, तर इकडनं पण आपल्याला कडेपासून 4-4 इंचावरतीच मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही कडेपासून. तर इथे ठिकठिकाणी मी कडेपासून 4 इंचावरती एक मार्क करून घेत आहे या पद्धतीने. आणि जशी मार्किंग केली ना तसंच आपल्याला इथे बेल्ट ठेवून घ्यायचं आहे. पण जी सेंटरची लाईन आहे ना तिथे आपण जो बेल्टला बघा मार्किंग केलेलं होतं, जो जोड होता तो एक मार्किंग, आणि तिथे टाचणी लावली, आणि इकडनं पण बघा एक मार्किंग केलेली होती आपण सेंटर आला तिथे. इथे एक आपण मार्किंग म्हणजे तिथे टाचणी लावून घेतली सेंटरला, आणि हा बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. वरतून खाली 1/2 इंच ओपन ठेवायचं आहे. तर चला लगेचच आपण बेल्ट पण स्टिच करून घेऊया. आणि अशा पद्धतीने तुम्ही सेंटर मार्क करून स्टिच केल्यामुळे बेल्ट आपला कुठेही कमी जास्त होत नाही, अगदी सारख्या प्रमाणामध्ये तो स्टिच होतो दोन्ही साईडनी. आणि ही एक बेल्ट स्टिच करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तर इकडनं पण बघा थोडंसं 1 इंच पार्ट मी खालीच बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर इकडच्या साईडचा बेल्ट स्टिच झाला. आता इकडचा पण बेल्ट आपण स्टिच करून घेऊ, आणि सेंटरपासूनच मी हा बेल्ट स्टिच करायला सुरुवात करत आहे बघा. आणि मग राहिलेल्या कडा आपण स्टिच करून घेऊया. आणि इथे पण मी जास्तीच्या टिपा देऊन घेतल्या मशीन मागे पुढे करत. आणि या पद्धतीने हा बेल्ट आहे तो आपला फायनली स्टिच करून तयार झालेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी सेंटरची लाईन आहे बघा, सेंटर मार्क केलं आहे, कट पण केलं आहे आपण. ठीक आहे, आता इथेच आपल्याला त्याच्या 2 साईडचे पार्ट आहेत आपले 6 इंच रुंदी आणि 15 इंच लांबीचे, त्याचं पण सेंटर आपल्याला मार्क करून घ्यायचं. तर याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपण इथे एक सेंटरचा मार्क करून घेतला, दुसऱ्या पार्टला पण सेंटर मार्क करून घेतला, आणि हा सेंटर आणि आपला जो हा पार्ट आहे त्याचा सेंटर मॅच करायचा. आणि या पद्धतीने आपल्याला ही कडा आहे त्या स्टिच करून घ्यायचे. तर मी आतल्या साईडने पण सेंटरची मार्किंग करून घेतलेली आहे, आणि दोन्ही कडेला अगदी अर्धा इंच पार्ट ओपन राहील अशा पद्धतीनेच आपल्याला साईड पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे बघा. दोन्ही कडेला अगदी थोडं अर्धा इंच ओपनच ठेवलेला आहे मी, आणि या पद्धतीने आपण हा पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता त्यानंतर बघा वरती तो अशा पद्धतीने आपल्याला टर्न करायचा, आणि मग जेवढी एक्स्ट्रा होईल तेवढी पट्टी आपण कट करून घेऊ, कारण की आपण ती वाढवच घेतलेलं होतं. ठीक आहे, कमी नको पडायला, वाढव झालं तर ते कट करता येतं, पण कमी पडायला नको म्हणून आपण थोडंसं वाढव घेतलं होतं. तर इकडची पण साईड आहे ती मी स्टिच करून घेतलेली आहे बघा.
आणि जेवढं वाढव कपडा झाला आहे तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा तुम्ही इथे हवं तर अशी मार्किंग करा किंवा फोल्ड करून पण एकदा चेक करा अशा पद्धतीने, आणि एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेऊया. आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण साईड पार्ट आहे तो स्टिच करून घेऊ, आणि एक्स्ट्राचा कपडा असेल ना तो पण आपण कट करून घेऊया. तर चला मी ही पण साईड स्टिच करते आणि मग दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण हा साईडचा पार्ट आहे तो मी स्टिच केला, आणि इकडनं जो एक्स्ट्राची पट्टी झाली ती पण कट करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला या 3 बाजूने पायपिंग करून घ्यायची बघा, आणि इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने साईड पार्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला यावरती पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी बघा मी इथे 3 इंच रुंदीची साडीची लेस घेतलेली आहे, आणि ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि पायपिंग करण्याची ही एक सोपी पद्धत आहे. म्हणजे सोबतच मी बघा खालच्या साईडने पण एक फोल्ड करून घेतलं आहे, आणि वरतून पण डबल फोल्ड करून आपण ही पायपिंग एकाच टिपीमध्ये कंप्लीट करून घेत आहोत. आणि जिथे कॉर्नर येईल ना तिथे काळजीपूर्वकच पायपिंग करून घ्यायची. आणि एका साईडने पायपिंग करून झाली, आता दुसऱ्या साईडने पण करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो इकडच्या साईडने पण आपण ही जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे. मी तुम्हाला इकडच्या साईडची तर करूनच दाखवली होती. आता त्यानंतर आपल्याला इकडनं आहे ना टॉपला झिप अटॅच करायची. जर तुम्हाला झिप नसेल अटॅच करायची तर तुम्ही इकडनं पण पायपिंग करून घेतली तरी चालेल, आणि बिना झिपची पण ही बॅग आहे ती तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तुमच्या सोयीनुसार. पण आता मी इथे वरच्या साईडने झिप कशी अटॅच करायची ना ते दाखवणार आहे. तर याचं लांबी आणि रुंदीचं माप मोजून घ्यायचं तुम्ही. तर मी इथे ऑलरेडीच एक पीस आहे तो रेडी केला आहे, एक्स्ट्रा झाला तर तो आपण कट करून घेऊ. तर 6 इंच रुंदी आणि लांबी आहे 14 इंच. या पद्धतीचा पार्ट मी क्विट करून घेतलेला आहे, अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक. आता 6 इंच रुंदी आहे त्या ठिकाणी आपण हा फोल्ड केला, याचा एक सेंटर काढला, आणि इथे आपल्याला एक 14 इंचची झिप लागणार आहे, आणि त्यामध्ये मी 2 रनर पण वळून घेतलेला आहे. आता जिथे मार्किंग केली तिथून कटिंग केली, आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे झिपवरती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपली ही झिप स्टिच झाली. आता ही जोडायची कशी ते सांगते वरतून. तर बघा हा जो पार्ट आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे, आणि या पार्टला ज्याला झिप लावली ना त्या पार्टचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर मी ते सेंटरला एक कट देऊन घेतला आणि मार्क पण करून घेतलं. या पार्टचा पण सेंटरला एक मार्क केलं, इकडनं पण सेंटर मार्क करून घेऊ. आणि हा सेंटर आणि आपला जो झिपचा पार्ट आहे ना त्याचा सेंटर आपल्याला सेंटरला सेंटर मॅच करायचा, आणि इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जावं त्यासाठी. आणि अगोदर आपल्याला या 2 लांबीच्याच बाजू स्टिच करायच्या आहेत, आणि मग आपण रुंदीच्या बाजू स्टिच करून घेऊ. ठीक आहे, तर चला लगेचच तुम्हाला मी याची स्टिचिंग पण करून दाखवते. अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते मैत्रिणींनो, त्यामुळे व्हिडिओ मोठा होतो. तर प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या, आणि माझ्या मेहनतीसाठी, जिद्दीसाठी, कष्टासाठी एक लाईक आवर्जून करत चला, आणि तुमची कमेंट मात्र नक्की करत चला, कारण की तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असते. आणि मी पण वेळात वेळ काढून रिप्लाय देते, आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून माझ्यासाठी कमेंट करताना त्यासाठी मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी असू द्या. तर बघा साईडच्या पार्टच्या आपण अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतली, आणि जेवढं एक्स्ट्रा झालं तेवढं कट पण करून घेतलेलं आहे. आता इकडनं पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी परत मी ते साडीचीच लेस घेतलेली आहे, आणि 3 इंच रुंदीची आहे ही, आणि एका साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची, आणि कुठूनही तुम्ही पायपिंग आहे ती करायला सुरुवात करू शकता. आणि बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया. अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित बॅक डिझाईन मी कशी शिवायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे, आणि एक वेगवेगळ्या पद्धतीच्या युनिक क्रिएटिव्ह आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करतच असते, आणि ही एक नवीन पद्धतीची दाखवलेली आहे. अशा पद्धतीने पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे, आणि खूप सुंदर अशी आपली मोठ्या साईजची बॅक डिझाईन आहे ती पण तयार झाली. बघा या पद्धतीने मोठ्या साईजची पण बघा या पद्धतीने खूप मोठा स्पेस आहे आतमध्ये, भरपूर मोठा असा स्पेस आहे बघा. 2 रनर मी इथे दिलेले आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या बॉटलसाठी पण आपण इकडून एक स्वतंत्र पॉकेट आहे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो फायनल लुक आपल्या बॅगचा आलेला आहे, आणि यामध्ये तुम्हाला मी पाण्याची बॉटल पण ठेवून दाखवते. 1 लिटरची पाण्याची बॉटल तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीचं आपल्या बॉटलसाठी एक पॉकेट आहे स्वतंत्र, ते तयार झालं आहे ना. आतमधून पण बघा खूप सामान बसेल एवढ्या मोठ्या साईजची आपली बॅग डिझाईन आहे ती मी तुम्हाला शिवून दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे तो आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवीन युजफुल आणि
युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. बाय बाय.